बांगलादेश अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाज एकवटला। हिंदूवर अत्याचार प्रकरणी बांगलादेशचा निषेध। लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने। बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत। तेथील मंदिरांची तोडफोड होत आहे। धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत। हिंदू संत तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत। याचा निषेध म्हणून दिनांक 10 डिसेंबर रोजी लातूर शहरासह जिल्हाभरात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली निषेध आंदोलन करण्यात आले। नाही, जो गेले 3 ते 4 महिने झालं बांगलादेशमध्ये जे हिंदू समाज आहे तो हिंदू समाजावरती जो जो अत्याचार चालू आहे त्या संदर्भामध्ये हे आजचं धरणं आंदोलन ठेवलं होतं। त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही सकल हिंदू समाज रेणापूर तालुका येथे जमलो होतो। त्याच निमित्ताने ठेवलं होतं। आज आम्ही हे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत, तर त्या तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यास ठरवलेलं आहे। आणि ही सगळी हिंदू समाजाची भावना माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत ही सगळ्या हिंदू समाजाची भावना आहे। जो काही अत्याचार चालू आहे तो बंद झाला पाहिजे आणि UN समोर पण तो विषय मांडला पाहिजे, यासाठी आम्ही आज निवेदन तहसील कार्यालय येथे देत आहोत। अत्याचार होत आहे यांना वाचा फोडण्यासाठी आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही जो निर्णय घेताल देश हितासाठी, हिंदू हितासाठी, जे काही आज अन्याय होत आहे बांगलादेशमध्ये त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत। या बाबतीचं आम्ही आज धरणं आंदोलन या ठिकाणी 10 वाजल्यापासून आतापर्यंत करतोय आणि इथून पुढे आम्ही आता तहसीलदारांना हे निवेदन पंतप्रधानापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी निदर्शनीस करत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील हे जे काही हिंदूच्या बाबतीमध्ये आंदोलन चाललंय त्यालाही आमचा जाहीर पाठिंबा आहे, जेणेकरून आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही, परंतु बांगलादेशामध्ये जे काही हिंदूवर अत्याचार केला जातोय तो एक खरंच म्हणजे जो अन्याय सहन कुठल्याच हिंदूनं करणार नाही किंवा केला जाणार नाही, म्हणून आम्ही देखील या आंदोलनात सहभागी आहोत।